मी तापत फणफणत होते. माझ्या सासूने त्याच अवस्थेत मला माझ्या नंदेच्या मुलाला सांभाळायला सांगितले. मी नकार दिला. तशी माझ्या सासूने सगळ्यांच्या समोर माझ्या कानाखाली वाजवली. पण पुढच्या क्षणी माझ्या नवऱ्याने असा निर्णय घेतला, तो ऐकून घरातले सगळे लोक सुन्न राहिले. माझे नाव मोनिका. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. माझा नवरा राघव एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होता. ते सकाळी 8 वाजता घरातून बाहेर जायचे आणि संध्याकाळी 7 वाजता घरी परत येत असायचे. घरात माझी सासू, सासरे आणि नणंद पूजा आणि तिचा 2 वर्षांचा मुलगा नितीन आणि आम्ही दोघं नवरा बायको असे सगळे एकत्र राहत होतो. माझ्या नंदेचे लग्न 4 वर्षापूर्वी झालं होतं, पण नवऱ्याशी तिचं भांडण झालं होतं, म्हणून मागच्या 8 महिन्यांपासून ती तिच्या मुलासोबत माहेर येऊन राहिली होती. सुरुवातीला मला असं वाटलं की त्या खूप त्रासात आहेत, त्यामुळे त्यांना आधाराची गरज आहे. मी पण त्यांच्या मुलावर खूप प्रेम करत होते, त्याला जीव लावत होते. तो मला मामी नाही तर मम्मा बोलवायला लागला होता. पण हळूहळू मला जाणीव झाली की माझ्या नंदेला पूजाताईंना माझ्या मदतीची सवय नाही, तर उलट माझ्या मजबुरीची सवय लागली होती. त्या रोज सकाळी तयार होऊन म्हणायच्या, "बहिणी, प्लीज फक्त 2 तास नितीनला सांभाळ. मला बाहेर थोडं काम आहे." कधी बँकेचे कारण, तर कधी डॉक्टरांकडे जाण्याचे कारण, तर कधी मैत्रिणीला भेटायला जायचे कारण, तर कधी इंटरव्ह्यूला जाण्याचे कारण. त्यांच्याकडे बाहेर जाण्यासाठी कारणं तयार असायची. मी काही न बोलता त्यांच्या मुलाला सांभाळत असायचे. 2 तासाचे 4 तास आणि नंतर पूर्ण दिवस निघून जायचा, तरी माझी नणंद घरी परत आलेली नसायची. कितीतरी वेळा नितीन माझ्या मांडीवर झोपत असायचा आणि पूजाताई संध्याकाळी घरी परत आलेल्या असायच्या. मी 1-2 वेळा विचारलेसुद्धा, "ताई, रोज रोज तुम्हाला बाहेर कसली कामं असतात?" तर ते हसून म्हणायच्या, "बहिणी, आयुष्यात थोडा स्वतःसाठी पण वेळ असायला पाहिजे ना." आणि माझी सासू कायम त्यांच्या मुलीची बाजू घेत म्हणायची, "तू तुझ्या नंदेची साथ देणार नाहीस तर मग कोण देणार? आणि तसंही तू तर दिवसभर घरातच असतेस." सासूचे बोलणे ऐकून मी गप्प बसत असायचे. मला असं वाटत होतं की कुटुंबात एकमेकांची साथ देणेच नात्यांची ओळख असते. पण हळूहळू माझ्या आयुष्यात थांबायला लागलं. मी घर बसल्या कपडे शिवायचे काम करत होते. कितीतरी लोकांना वेळेवर कपडे शिवून तयार हवे असायचे, पण नितीनला सांभाळता सांभाळता मला कपडे शिवून द्यायला लेट व्हायला लागले. ऑर्डर वेळेवर पूर्ण न झाल्याने माझे कितीतरी कस्टमर तुटले गेले. जेव्हा मी गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली, तेव्हा ते स्पष्ट शब्दात मला म्हणाले, "मोनिका, तुला नितीनला सांभाळताना एवढा जर त्रास होत असेल तर सरळ नकार देत जा." त्यांचं बोलणं ऐकून मी हसून म्हणाले, "राघव, तुम्ही बोलता एवढं सोपं नाही हे. मी काही बोलायला गेले तर प्रत्येक वेळी आई मध्ये येतात." राघव म्हणाले, "मोनिका, जेव्हा कधी तुला माझ्या मदतीची गरज लागेल तेव्हा मला सांग." काही दिवसांनी मला खूप ताप आला. मी तापात फणफणत होते. डॉक्टरांनी पूर्ण काळजी घ्यायला सांगितली होती आणि आराम पण करायला सांगितला होता. माझे संपूर्ण अंग दुखत होते, डोके जड झाले होते. मला खूप मुश्किलीने उठता येत होते. त्या दिवशी राघव मला औषध देऊन ऑफिसला गेले, पण जाता जाता त्यांच्या आईला मला आराम करून द्यायला सांगितला. डॉक्टरांनी तिला पूर्ण आराम करायला सांगितलं आहे. मुलाचे बोलणे ऐकून माझ्या सासूने हो म्हणून मान हलवली खरी, पण त्या खोलीत आल्यावर त्यांचा चेहरा बघून मला त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता. सकाळी 11 वाजता पूजाताई आवरून नटून थटून सरळ माझ्या खोलीत आल्या. त्यांच्या हातात गाडीची चावी होती आणि फोनवर कुणाशी तरी हसून बोलत होत्या. त्यांनी फोन ठेवला आणि मला म्हणाल्या, "वहिनी, 3-4 तास नितीनवर लक्ष ठेव." मी खूप मुश्किलीने उठून बसले आणि म्हणाले, "ताई, आज माझी तब्येत ठीक नाही. मला ताप आला आहे. तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्यासोबत घेऊन जा किंवा मग आईंच्या जवळ सोडून जावा." माझं बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. त्या मोठ्या आवाजात माझ्यावर ओरडत म्हणाल्या, "वहिनी, एक दिवस तुला माझ्या मुलाला सांभाळायला सांगितले तर तू नखरे दाखवायला लागलीस." मी कमजोर आवाजात म्हणाले, "ताई, गोष्ट तुमच्या मुलाला सांभाळण्याची नाही, पण मला स्वतः नीट उभे पण राहता येत नाही. खूप अशक्तपणा आला आहे." मुलीचा आवाज ऐकून माझी सासू माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, "काय झालं? काय गोंधळ लावला आहे?"
तशा पूजाताई लगेच म्हणाल्या, आई बघ ना, वहिनीने आज नितीनला सांभाळायला नकार दिला आहे. मला खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे आणि ती नितीनला पण सोबत घेऊन जाण्यासाठी बोलत आहे. माझी सासू माझ्याकडे बघून म्हणाली, मोनिका, तू औषध घेऊन आराम पण कर आणि नितीनला पण सांभाळ. एवढी कुठे आजारी आहेस? नुसतं ताप तर आला आहे तुला. मी त्यांना म्हणाले, आई, डॉक्टरांनी मला पूर्ण आराम करायला सांगितलं आहे. खरंच आज मी काहीही काम नाही करू शकत आणि नितीनला पण सांभाळू शकत नाही. पण त्यांनी माझं काहीच ऐकून घेतलं नाही आणि रागात मला म्हणाल्या, तुला फक्त तुझी काळजी आहे, घराची नाही. मी पहिल्यांदा थोड्या कठोर आवाजात म्हणाले, आई, जर मी बेशुद्ध पडले तर नितीनचे काय होईल? आज फक्त एका दिवसांसाठी ताई त्याला सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत का? माझं बोलणं अजून पूर्ण पण झालं नव्हतं. तेवढ्यात माझ्या सासूने रागात जोरात माझ्या कानाखाली वाजवली. पूर्ण खोलीत शांतता पसरली. ते बघून छोटा नितीन घाबरला आणि रडायला लागला. मला चक्कर आल्यासारखं वाटलं म्हणून मी तिथेच बेडवर खाली बसले. पूजाताई पण थोड्या वेळ शांत बसल्या, पण त्यांनी त्यांच्या आईला थांबवण्याचा प्रयत्न पण केला नाही. त्याचवेळी राघव खोलीत आले. घाई गडबडीत घरातून जाताना त्यांचा लॅपटॉप घरीच विसरला होता. त्यांना खोलीत आलेल्या माझ्या गालावर उठलेले बोटांचे वण दिसले आणि रडत असणाऱ्या नितीनचा आवाज आणि सासूबाईंचा रागाने लाल झालेला चेहरा. ते शांत पण खूप कठोर आवाजात प्रश्न विचारत म्हणाले, आई, माझ्या बायकोवर कोणी हात उचलला? त्या एका प्रश्नानंतर घरातले वातावरण पूर्णपणे बदलून गेले. राघवचा आवाज पूर्ण खोलीत घुमत होता. मी त्यांना एवढं रागात असलेलं बघून लगेच डोळे पुसले आणि त्यांचा हात पकडून त्यांना समजावत म्हणाले, अहो, काहीच झालं नाही. गोष्टी थोड्या वाढल्या होत्या, पण त्यांना सगळे समजले होते. त्यांनी माझ्या लाल झालेल्या गालावर हात फिरवला आणि नंतर त्यांच्या आईकडे बघून म्हणाले, आई, मी परत विचारत आहे, मोनिकाला कोणी मारले? यावेळी सासूबाई म्हणाल्या, हो, मीच मारले आहे, कारण हिला तिच्या नंदेच्या मुलाऐवजी स्वतःच्या आरामाची पडली आहे. राघवने माझ्याकडे बघितले. मी थरथर कापत होते. त्यांनी माझ्या अंगाला हात लावून बघितले तर ते अजून पण तापाने भाजत होते. ते माझ्याकडे बघून म्हणाले, मोनिका, तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितला होता ना? त्यांनी मोठा श्वास घेतला आणि नंतर बहिणीकडे बघून म्हणाले, पूजा, तुला कुठं जायचं आहे? भावाचे बोलणे ऐकून पूजाताई नजर चोरत म्हणाल्या, बस, थोडं जरा महत्त्वाचं काम होतं म्हणून बाहेर जायचं होतं. राघव म्हणाले, कुठले महत्त्वाचे काम होते? पूजाताई म्हणाल्या, एका मैत्रिणीला भेटायचं होतं. माझी सासू मध्येच म्हणाली, राघव, ती या घरची मुलगी आहे, मग प्रत्येक गोष्टीचा ती हिशोब देत बसणार का? राघव शांत होते, पण त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की त्यांना त्यांच्या बहिणीच्या बोलण्यावर विश्वास बसला नव्हता. त्यांनी नितीनला उचलून घेतले आणि म्हणाले, आज नितीनला मी सांभाळतो, पण कोणीही कुठेही जाणार नाही जोपर्यंत मला सगळं सत्य समजत नाही. हे ऐकून पूजाताई घाबरल्या. त्या लगेच म्हणाल्या, अरे दादा, तुला ऑफिसला जायचं नाही का? तू जा, मी थोड्या वेळाने लगेच घरी परत येते. तेवढ्यात राघवचा फोन वाजला. त्यांच्या ऑफिसमधून फोन होता. ते म्हणाले, मी अर्ध्या तासात ऑफिसमध्ये पोहोचतो. फोन ठेवून त्यांनी माझ्याकडे बघितले आणि म्हणाले, मोनिका, तू खोलीत आराम कर. आज तुला घरातले कोणीही एक ग्लास पाणी पण मागणार नाही. ते नंतर सासूबाईंकडे बघून म्हणाले, आई, जर मोनिकाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे म्हणजे याचा अर्थ आराम करायचा आहे. त्यावर मला कुठलीही चर्चा नको आहे. ते सगळे आमच्या खोलीतून बाहेर गेले, पण हॉलमधून येणारा आवाज मला स्पष्ट ऐकायला येत होता. माझी नणंद सारखी सारखी बाहेर जाण्यासाठी हट्ट करत होती. तिच्या फोनवर सारखा सारखा फोन यायला लागला. त्यांनी फोन उचलला आणि बाहेर अंगणात गेल्या. त्यांना वाटलं त्यांचं बोलणं कोणाला ऐकायला जाणार नाही, पण त्याचवेळी राघव त्यांच्या गाडीची चावी घेण्यासाठी बाहेर हॉलमध्ये गेले. त्यांनी नकळतच बहिणीचे बोलणे ऐकले. पूजा फोनवर हळूहळू बोलत होती की आज मला बाहेर यायला जमणार नाही. घरात थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. नाही, मी माझ्या मुलाला पण सोबत घेऊन येऊ शकत नाही. हे ऐकून राघव थोडा वेळ तिथेच उभा राहिला,
पण तो काही बोलला नाही आणि खोलीत निघून गेला. त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती. त्याला वाटत होतं की त्याची बहीण खरं बोलत नाही. थोड्या वेळाने पूजा परत भावाच्या खोलीत आली आणि म्हणाली, दादा, खरंच माझे खूप महत्त्वाचे काम आहे. मला जायला लागणार आहे. राघव खूप शांततेत म्हणाले, ठीक आहे, पण अगोदर मला तुझ्या त्या मैत्रिणीचं नाव सांग, जिला तू भेटायला निघाली आहेस. मी स्वतः तुला तिथे नेऊन सोडतो. हे ऐकून पूजाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती घाबरत म्हणाली, नको दादा, मी रिक्षा करून जाते. राघवला आता समजले होते की त्याची बहीण काहीतरी लपवत आहे. तो काही बोलला नाही. त्याने ऑफिसला जायच्याऐवजी त्याच्या एका मित्राला फोन केला, जो जवळच राहत होता. तो फक्त एवढंच म्हणाला, अमित, पूजा घरातून बाहेर आल्यावर कुठे जाते फक्त तू तिच्यावर नजर ठेव. मला कुणावर आरोप करायचे नाहीत. मला फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे. मी इकडे खोलीत बेडवर पडून विचार करत होते. मला माझी नणंद कुठे जाते, काय करते याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. माझे दुःख फक्त हेच होते की मी आजारी असून पण घरातल्या लोकांना माझी काळजी नव्हती. 2 तासांनी राघव ऑफिसला निघून गेले, पण त्यांनी त्यांच्या मित्राला अमितला पूजावर नजर ठेवायला सांगितली होती. संध्याकाळी 5 वाजता अमितचा राघवला फोन आला. तो म्हणाला, यार, तुझी बहीण कुठल्या मैत्रिणीच्या घरी गेली नव्हती. ती शहरापासून जरा लांब असलेल्या कॅफेमध्ये एका मुलासोबत बसली होती. मी लांबून त्या दोघांचा एक फोटो पण काढला आहे. हे ऐकून राघव थोडा वेळ शांत बसला. तो फक्त एवढंच म्हणाला, ठीक आहे अमित, तू याबद्दल कुणाला काही बोलू नकोस. मी घरी आल्यावर आपण बोलूया. इकडे घरात माझी सासू हेच बोलत होती की पूजा काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेली आहे. संध्याकाळी जवळजवळ 7 वाजता पूजा गालातल्या गालात हसत आनंदात घरी आली. ती घरात आल्या मला म्हणाली, वहिनी, आता तुझी तब्येत कशी आहे? मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिले नाही. तेवढ्यात राघव पण ऑफिसमधून घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण गंभीरपणा दिसत होता. ते आल्या बॅग सोफ्यावर ठेवली आणि म्हणाले, पूजा, आता मला सांग, तू आज कुठल्या मैत्रिणीला भेटायला गेली होतीस? पूजाने तेच जुने उत्तर दिले. राघवने त्याचा फोन तिच्या समोर पकडला. त्याच्या फोनमध्ये कॅफेमधला त्या दोघांचा फोटो स्पष्ट दिसत होता. पूजा एका मुलासोबत बसलेली होती. हे बघून तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. सासूबाई आणि मी पण तो फोटो बघून हैराण झालो. पण खरा झटका अजून बाकी होता. राघव खूप शांत स्वरात म्हणाले, आज गोष्ट फक्त खोटं बोलण्याची नाही आहे, तर गोष्ट त्या कानाखालीची पण होणार आहे, जी माझ्या आजारी बायकोला फक्त यासाठी मारली गेली होती, कारण तिने एक खोटं लपवण्यासाठी नितीनला सांभाळण्यास नकार दिला होता. भावाच्या फोनवर आलेला फोटो बघून पूजाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिची आई पण तो फोटो बघून काही वेळ सुन्न झाली होती. त्या घाबरत म्हणाल्या, पूजा, तो मुलगा कोण आहे? पूजा लगेच म्हणाली, आई, तो माझ्या कॉलेजमधला मित्र आहे. राघव म्हणाला, फक्त मित्रच होता, मग खोटं बोलण्याची काय गरज होती? तू तुझ्या मैत्रिणीचे नाव काय घेतलेस? आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तू प्रत्येक वेळी तुझ्या मुलाला मोनिकाजवळ सोडून कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात होतीस? भावाचे बोलणे ऐकून पूजा शांत बसली. तिच्याजवळ याचे उत्तर नव्हते. त्याचवेळी राघवने दुसरा फोटो दाखवला. त्या फोटोत तो मुलगा पूजाचा हात पकडून तिला रस्ता क्रॉस करायला मदत करत होता. राघव म्हणाला, पूजा, मी तुझ्या पर्सनल आयुष्याचा निर्णय घेणारा कोणी नाही, पण तू अशी स्वतःची जबाबदारी माझ्या बायकोवर टाकली आणि खोटं बोललीस, त्यामुळे तुझ्यामुळे माझ्या बायकोला मार खायला लागला आणि ते मी कधीच सहन करणार नाही. राघवला चिडलेले बघून सासूबाई गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या, राघव, ते काहीही असू दे, शेवटी ती तुझी बहीण आहे. ही गोष्ट घरातच संपवा. यावेळी राघव थोडा कठोर होऊन म्हणाला, आई, गोष्ट इथेच संपली असती जर तू मोनिकावर हात उचलला नसतास तर. डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितला होता, तरी पण तू तिचे बोलणे ऐकून घेतले नाहीस. राघव माझ्याकडे बघून म्हणाले, मोनिका, तू अशी उभी राहू नकोस, खुर्चीवर बस. मग बहिणीकडे बघून म्हणाले,
पूजा, आजपासून तुझ्या मुलाची जबाबदारी फक्त तुझी एकटीची असेल. जर खरंच कधी तुला मदत लागली तर मोनिका तिच्या मर्जीने तुला मदत करेल, मजबूर होऊन नाही. हे ऐकून पूजा रागात म्हणाली, मग दादा, मी काय या घरची मुलगी नाही का? राघव उत्तर देत म्हणाला, पूजा, मुलगी असणे आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या दुसऱ्यांच्या अंगावर टाकणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तेवढ्यात गोंधळ ऐकून माझे सासरे पण खोलीतून बाहेर आले. त्यांनी बाहेरचे सगळे बोलणे ऐकले होते. ते पहिल्यांदा म्हणाले, मी खूप दिवसांपासून बघत आहे, नितीन जास्त करून सुनबाई जवळच असतो. मला असं वाटत होतं की हे दोघींनी एकमताने ठरवलेले असेल, पण आज मला समजले की ती तर सुनबाईची मजबुरी होती. पूजाच्या डोळ्यातून पाणी यायला लागले. ती हळू आवाजात म्हणाली, मी खूप एकटी पडले होते म्हणून थोडा वेळ बाहेर जात होते. हे ऐकून तिचे वडील म्हणाले, पूजा, एकटेपणा मला समजतो, पण त्याचा इलाज खोटं बोलून होत नाही. जर तुला कोणाला भेटायचंच होतं तर स्पष्ट सांगायचे होतेस. मुलं आईची जबाबदारी असते, बहिणीची नाही. आत्तापर्यंत माझी सासू शांत बसली होती. त्यांनी माझ्याकडे बघितले. माझ्या गालावर अजून पण बोटांचे वण दिसत होते. ते बघून त्यांची नजर खाली गेली. थोड्या वेळाने ते माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, मोनिका, रागात माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी त्यांना काहीच उत्तर दिले नाही. मला त्या मारण्यापेक्षा या गोष्टीचे दुःख जास्त होते की आजारपणात पण कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. तेवढ्यात राघव ताईंच्या खोलीत गेले. त्यांची बॅग भरली आणि बाहेर आणून हॉलमध्ये ठेवली. नंतर त्यांच्या आईची बॅग पण हॉलमध्ये आणून ठेवली. दोघी त्या बॅग बघून खूप घाबरल्या. माझी सासू म्हणाली, राघव, तू हे काय करत आहेस? राघव म्हणाले, मी कुणाला घरातून बाहेर काढत नाही, पण आजपासून या घरात एक नियम असेल. जर घरात कुणी मोनिकाचा स्वाभिमान, तिचा सन्मान स्वीकार करत नसेल तर त्याने अगोदरच स्वतःच्या राहण्याची व्यवस्था बाहेर करावी. आज मी हे सामान यासाठी बाहेर ठेवले आहे, म्हणजे सगळ्यांना समजेल की घर कोणा एकट्याच्या मर्जीने चालत नाही. जर माझ्या बायकोला या घरात इज्जत, मानसन्मान मिळत नसेल तर या घरात कोणीही त्यांची मनमानी करणार नाही. त्यांचे बोलणे ऐकून घरात सगळे शांत झाले. थोड्या वेळाने त्याने स्वतः त्या बॅग नेऊन खोलीत ठेवल्या आणि म्हणाला, माझी इच्छा तुमचा अपमान करण्याची नव्हती. मला फक्त तुम्हाला ही जाणीव करून द्यायची होती की कुणाच्या भावना दुखावल्यावर आणि त्याची या घरात काहीच किंमत नाही हे बघून त्या माणसाला किती त्रासदायक वाटत असेल. आणि मोनिका हे रोज सहन करत आहे. राघवचे बोलणे ऐकून सासूबाईंच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्या माझ्यासमोर हात जोडून म्हणाल्या, सुनबाई, मला माफ कर. मी कधी विचार पण केला नव्हता की माझी एक चूक तुला एवढे दुःख देत असेल. मी लगेच त्यांचे हात पकडले आणि म्हणाले, आई, मला माफी नाही, तर या घरात बदल हवा आहे. फक्त एवढंच हवं आहे की माझ्या इच्छांचा, भावनांचा मान ठेवावा आणि मला कुठल्याही गोष्टींसाठी मजबूर करू नये. माझे सासरे हसून म्हणाले, आजपासून या घरात कुठलेही काम कुणावर थोपले जाणार नाही. ज्याची जबाबदारी आहे त्याची तोच जबाबदारी पूर्ण करेल. पूजाताई पण रडत माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, बहिणी, मला माफ कर. मला नेहमी असं वाटत होते की तू मला कुठल्याही गोष्टीसाठी नकार देणार नाहीस. त्यामुळे मी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत होते. मी नितीनला उचलून घेतले आणि म्हणाले, ताई, मला तुमच्या मुलाला सांभाळण्यासाठी काहीच तक्रार नव्हती. तक्रार फक्त या सवयीची होती की ज्यात माझ्या होला माझे कर्तव्य समजले गेले. त्या दिवसानंतर घरात खूप काही बदलून गेले. पूजा जेव्हा कधी बाहेर जायची तेव्हा अगोदर मला विचारायची की बहिणी, तुझ्याकडे वेळ आहे का नाही. त्यानंतर माझी सासू कधी माझ्याशी रागात बोलली नाही किंवा ओरडली पण नाही. राघव त्याच रात्री मला म्हणाले, मोनिका, नवरा असण्याचा अर्थ फक्त कमावणे नाही, तर योग्य वेळी बायकोच्या सन्मानासोबत उभे राहणे पण आहे. त्या दिवशी मला पहिल्यांदा असे वाटले की माझा आवाज पण ऐकला गेला. मी फक्त माझ्यासाठीच नाही, तर त्या प्रत्येक सुनेसाठी बोलले होते, जिच्या मजबुरीला लोक तिचे कर्तव्य समजत असतात. आज मोनिकाने स्वतःसाठी पाऊल उचलले होते.